दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ। आज 11 जुलै रोजी सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। सोलापूर जिल्ह्याची वरदानी असलेलं जे उजनी धरण आहे ते चांगलं आता वधारलंय आणि पुणे जिल्ह्यामध्ये तसेच धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सातत्याने जो काही पाऊस पडतोय त्याचा परिणाम म्हणून दोनवरून जी आवक येते ती आवक आता वाढते आहे। साधारण पाठीमागच्या 2 ते 3 दिवसापासून आपण पाहायला गेलं तर ती साधारण 20,000च्या आसपासच दौंडची आवक आहे। मात्र आजची उजनी अपडेट महत्त्वाची आहे की उजनीमधून जो काही विसर्ग सोडला जात होता भीमा नदीमध्ये पूर्णिंदा करण्यासाठी त्या विसर्गामध्ये आता वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे आता सुरुवातीला दौंडची आवक किती आहे ते पाहूया आपण। सुरुवातीला दौंडची आवक आहे ती 19,998 क्युसेस इतकी दौंडची आवक झाली आहे आणि धरणाचा एकूण पाणी पातळी जर आपण पाहिली तर ती 114.18 TMC झालं असून उपयुक्त पाणीसाठा हा 50.52 TM झाला आहे आणि उजनी धरण हे 100% भरला केवळ 4 ते 5 पावलं दूर आहे। म्हणजे 94.30% उजनी धरणाची आजची टक्केवारी सकाळी 6 वाजताची। मात्र दौंडची आवक वाढते आहे त्यामुळे आता पूर्ण नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरणातून जो काही विसर्ग सोडला जातोय त्यामध्ये वाढ करण्यात आली असून सुरुवातीच्या काळामध्ये 10,000 असणारा विसर्ग काल परवा 15,000 करण्यात आला। मात्र आत्ता आज पहाटे 5 वाजता तो विसर्ग हा 20,000 क्युसेक इतका करण्यात आला आहे। वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक्स हा विसर्ग सुरू आहे आणि त्याच पद्धतीनं सेना माडासाठी 180 क्युसेक्स, दहेगावसाठी 80 क्युसेक्स, बोगद्यासाठी 400 क्युसेक्स चालू आहे आणि मुख्य कॅनॉलसाठी 1900 क्युसेक्स विसर्ग हा सुरू आहे। अशा पद्धतीनं उजनी धरणातून भीमानाच्या पात्रामध्ये जो काही विसर्ग सोडला जातो वीज निर्मितीसाठी आणि सांडव्याद्वारे तो आता 21,600 क्युसेक झाला आहे। त्यामुळे भीमा नदी काठच्या शेतकऱ्यांनी थोडं सतर्क राहावं असं आवाहनही या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे। खरं तर आता उजनी धरणाच्या सततच्या पाणी जे काय सोडलं जाते त्यामुळं भीमा नदी काठचा शेतकरी हा सजग झाला आहे, सतर्क राहिला आहे। कारण आत्ता जर पाणी आपण रेग्युलर पाणी पाहिलं तर साधारण ते 5,000च्या क्युसेक्स पाणी पात्रामध्ये राहतंच। मात्र एक्स्ट्रा 5,000 10,000 सोडलं तर किंचितशी पाणी पातळी वाढायला सुरुवात होते। मात्र शेतकऱ्यांसुद्धा आपली आता सोय करून ठेवली आहे, मोटरसुद्धा तेवढ्या उंचीवरती बसवून ठेवलेत। मात्र कदाचित जास्त विसर्ग जर उजनी धरणातून आला तर मात्र भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना आता धोका होऊ शकतो। त्यांचे विद्युत मोटर असतील त्यासाठी थोडा धोका निर्माण होऊ शकतो। मात्र जो काही विसर्ग सोडला जाईल त्याची अपडेट आम्ही तुम्हाला आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की पोहोचू। मात्र तुम्ही सुद्धा काळजी घ्या, तुमच्या स्वतःची काळजी घ्या, तुमच्या विद्युत संचाची काळजी घ्या असं आव्हानही आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी करतोय। त्यामुळे आजची उजनी अपडेट एवढीच महत्त्वाची की उजनी धरणातून जो काही विसर्ग सोडला जातोय तो काल 15,000 होता, तो आता 20,000 क्युसेक इतका केला आहे आणि दौंडची आवक आहे ती 19,900 आसपास आहे। म्हणजे साधारण दौंडची आवक सुद्धा ही 20,000च आहे आणि उजनी धरणाची आजची टक्केवारी ही 94.30% म्हणजे उजनी धरण साधारण 95% इतकं भरलेलं आहे।